नमस्कार सर्वांना, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी परिसर अभ्यास आणि मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती पहा हंबीरराव मोहिते हे होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सातवाहन या सत्तेची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. सातवाहन या सत्तेची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, प्रतिष्ठान सातवाहन या सत्तेची राजधानी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती बघा ही नाणी खालीलपैकी कोणती नाणी पाडण्यात आली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी खालीलपैकी कोणती नाणी पाडण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तांब्याची शिवराई बघा ही नाणी पाडण्यात आली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय. ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, याचं योग्य उत्तर काय द्यायला पाहिजे. ओणम हा सण बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय. सापुतारा सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा, सर्वांनी सांगायचंय. सापुतारा बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले. खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? सर्वात जास्त जंगल क्षेत्र बघा कुठं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. विदर्भामध्ये पहा सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पितळची भांडी खालीलपैकी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? बघा, हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. पितळची भांडी कोणत्या धातूपासून तयार करतो पितळ? बघा, सर्वांनी सांगायचे जस्त प्लस तांबे, जस्त आणि तांबे यांच्यापासून पितळ या ठिकाणी बनत असते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 माहितीचा अधिकार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. माहितीचा अधिकार बघा हा कायदा सन 2005 या वर्षी बघा लागू करण्यात आला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय. जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. जागतिक आरोग्य दिन बघा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय. राज्य विज्ञान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. राज्य विज्ञान संस्था पहा नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पहा. या ठिकाणी महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. बघा, या ठिकाणी आपल्याकडे सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर सोबत उत्तरासोबत 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला सर्व बघा हे IMP PDF 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 बघा काय विचारलाय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बघा पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचं सरोवर नाही? गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांबर बघा हे सरोवर या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं बघा हे सरोवर आहे. सांबर हे सरोवर बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे, खाऱ्या पाण्याचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी राष्ट्रपती हे खालीलपैकी काय नसतात? राष्ट्रपती बघा हे खालीलपैकी काय नसतात? केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात, देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख असतात, बघा हे बरोबर आहे. देशाचे बघा पहिले नागरिक असतात, बरोबर आहे. देशाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? देशाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात. मग या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1 आहे का? केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख या ठिकाणी नसतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याला शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर शिक्षण बघा हा विषय या ठिकाणी समवर्ती बघा सूचीमध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे. मागील बघा परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. PYQ प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोण लिहिला होता? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारला? शहाजी राजे. शहाजी राजे खालीलपैकी कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते? बघा सर्वांनी सांगायचे शहाजी राजे खालीलपैकी कोणत्या एका विषयाचे गाढे पंडित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे संस्कृत बघा या विषयाचे या ठिकाणी गाढे पंडित होते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, शिवरायांची राजमुद्रा. शिवरायांची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होती? बघा सर्वांनी सांगायचे शिवरायांची बघा राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये होती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपण वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? स्थितांबर बघा या स्तरामध्ये प्रामुख्याने ओझोनचा बघा थर आढळतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बाष्प थंड होऊन त्याचे द्रवामध्ये रूपांतर होते. बघा या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. बाष्प थंड होऊन त्याचे बघा द्रवामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय असतो? संघनन. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला समुद्र कोणता असेल? भारताच्या दक्षिणेला पहा या ठिकाणी हिंदी महासागर आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी महासागर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी का बॅरन बेटे. बॅरन बेटे खालीलपैकी कोणत्या महासागरामधले बेटे आहेत? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बॅरन बेटे बघा बंगालच्या उपसागरामधले बघा बेटे आहेत. बघा या ठिकाणी ब आलेला आहे बॅरन, बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? अन्नाचं पचन विचारले मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? लहान आतडे या ठिकाणी अन्नाचं मुख्यत्व बघा पचन लहान आतडे या ठिकाणी होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्क्रांतीवाद ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? बघा आपण या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघा नक्कीच बघावयास मिळतील. उत्क्रांतीवाद बघा ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाने मांडली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, होमोसॅपियन मानवाला युरोपमध्ये काय म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? होमोसॅपियन मानवाला युरोपमध्ये बघा क्रोमॅनॉन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अश्मयुगाचे कालखंड कोणते आहेत? अश्मयुगाचे कालखंड बघा वरीलपैकी सर्व हे कालखंड काय आहेत? अश्मयुगाचे कालखंड आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात. या ठिकाणी आपण बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. बघा मराठी व्याकरण या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी विषय असतो. मराठी व्याकरण विषयामध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणी स्कोर करू शकतो. बघा सर्वांनी सांगायचे कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कुसुम म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे कुसुम म्हणजे फूल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आरंभ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आता आरंभ म्हणजे काय? आरंभ म्हणजे सुरुवात करणे.
आता आरंभचा म्हणजे सुरुवात करणे, मग विरुद्धार्थी काय यायला पाहिजे, शेवट यायला पाहिजे. बघा आरंभ म्हणजे सुरुवात, मग विरुद्धार्थी शेवट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, ज्याला आवर घालता येत नाही. ज्याला आवर घालता येत नाही आपण त्याला काय म्हणतो, अनावर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. काय विचारलंय, तिलांजली देणे. तिलांजली देणे म्हणजे आपण काय म्हणतो, त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अब्रू अत्तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अब्रू आणि अत्तर बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून, बघा कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा सर्वांनी सांगायचा सोपा प्रश्न आहे. भाववाचक नाम कोणतं असेल, नम्र, नम्रता. मग नम्रता बघा या ठिकाणी हा शब्द काय आहे, भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7वा पहा, मी सिनेमा पाहिला असेन. मी सिनेमा पाहिला असेन. बघा असेन म्हटलं कोणत्या काळ असतो, असे बघा मी सिनेमा पाहिला असेन. भविष्यकाळ आहे पहा कोणता पण, पूर्ण भविष्यकाळ. बघा असेन म्हटलं की भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा आता सर्वांनी सांगायचे मुख्यालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतील. बघा सर्वांनी सांगायचे ने ए शी हे प्रत्यय तृतीय या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मतिमंद या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. मतिमंद या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे, बघा तत्पुरुष समास यायला पाहिजे मतिमंद या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते, उदक म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील, पाणी या शब्दाचे योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. अंधकार, अंधकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा अंधकारचा बघा सर्वांनी सांगायचं अंधकार. अंधकारचा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश यायला पाहिजे. अंधारच्या विरुद्ध प्रकाश. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. वाईट आचरण करणारा. वाईट आचरण करणारा आपण त्यांना काय म्हणतो, दुराचारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील शब्दाची भाववाचक नाम चुकीची जोडी ओळखा. माणूस, माणुसकी बघा या ठिकाणी बरोबर आहे. स्वामी, स्वामित्व बरोबर आहे. थंड, थंडावा बरोबर आहे. गायक, गायकचं भाववाचक नाम काय यायला पाहिजे, गायक, गायकी यायला पाहिजे, गायकी. गीतकार या ठिकाणी चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भाववाचक नाम चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 5, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. अरुणाचल, अरुणाचल बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, गायरान, गायरान म्हणजे गायीचे रान, गायरान. गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. गायरान, गायरान बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे. आता सर्वांनी सांगायचं पहा, मी चित्रपट पाहत असे, मी हे काम करत असे, मी हे काम म्हणजे असे म्हणजे भूतकाळामध्ये आहे ना, पण कोणता आहे, मी चित्रपट पाहत असे. बघा हे या ठिकाणी रीती भूतकाळाचं वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 काय विचारलाय पहा. बघा सर्वांनी सांगायचं, मी रामूला घरी नेले. मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी रामूला, रामूला या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. रामूला, ला प्रत्यय लागलाय. सला नाते, सला नाते बघा हे प्रत्यय द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. पुरुषलिंगी, स्त्री, वाघीण, गाय, बालक. बघा बालक या ठिकाणी शब्द काय आहे, पुल्लिंग या प्रकारचा शब्द आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भावना प्रगट करणाऱ्या. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणारे शब्द शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. भावना प्रगट या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विस्मय म्हणजे काय, विस्मय म्हणजे बघा आश्चर्य वाटणे, नवल वाटणे,
अचंबा, विस्मय म्हणजे आश्चर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य, सोम, दिवाकर, सुधाकर, सरिता. बघा सर्वांनी सांगायचे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF, सामाजिक शास्त्र, ज्यांना कोणाला पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत सोबत उत्तरासोबत, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता.